सुद्धा खूप खूप धन्यवाद. नक्कीच हे जे स्वप्न पाहिले आगरी चषक 2021 आणि तेच स्वप्न सतत कशा प्रकारे उतरवायचं त्याचंच काम सर्व या आयोजकांनी केलंय आणि तेच स्वप्न इथे साकार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला फलंदाज आहे नितीन चोंदे, नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे राजा जाधव, गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल उमेश देशमुख. राईट मोर द विकेट. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज होईल सज्ज. पहिला चेंडू वडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू आपण पाहतोय यस वार वाईट बॉल आहे. अवंतर धाव पाहायला मिळेल. मागच्या मॅचची सुद्धा सुरुवात आपण पाहिलं तर अवंतर धावेने झाली होती. मागच्या मॅचची सुरुवात सुद्धा वाईट बॉलने झाली होती. श्री गणेश झाला होता एक या धावेने आणि आता सुद्धा तेच समीकरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. षटकातील पहिला चेंडू हलक्याने खेळला जातोय. शॉर्ट पॉइंटच्या दिशेने फिल्डर आहे तिथे दुर्गेश देशमुख आहे. फील्ड केलं जाईल. थोडी खराब फेकी केली जाते. त्यानंतर आपण जर पाहिलं तर सुरेख बॅकअप म्हणूया आपण आणि ते मात्र एक धाव घेतली जाईल. सचिन दादा जाधव आपणास विनंती असेल आपण स्टेज पाशी संपर्क साधायचा. पहिला चेंडू हाताळला गेला. इथे मात्र एक धाव घेतली गेली आहे. तब्बल धावफलकावरती धावा 2 येतील. स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईकला येतोय राजा. मूर्ती लहान कीर्ती महान असा हा खेळाडू राजा जाधव मॅन फ्रॉम आरे आरे संघाचा हा खेळाडू जर मैदानावरती खेळताना पाहायला मिळाला तर नक्कीच एक सुनार सिद्ध चषक आपल्याला आठवतो. आणि सुरेख फटका आपण पाहतोय लॉंग ऑफला. तिथे क्षेत्ररक्षक आहे मुन्ना. सुरेख फील्ड केली आहे. थ्रो केला तोपर्यंत तब्बल 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्या जातात. राजा जाधवची जर खेळी पाहिली आपण तर एक मातब्बर संघ समोर होता आणि या खेळाडूने पूर्णपणे वर्चस्व गाजवलं होतं सोनार सिद्ध चषकावरती. पुन्हा एकदा देखना स्ट्रोक आपण पाहतोय. अडवा बॅटने खेळला जातोय. चेंडू वन बाउन्स सरळ चेंडू खाली येतोय. ओमकार तोपर्यंत 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण. सुरेख आणि द विकेट. या 2 धावेने आपण पाहिलं तर धावसंख्या पुढे सरसावती आहे. धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. तब्बल 3 चेंडू झाले. 3 चेंडू मध्ये 6 धावा आल्यात. राजाला माहिती आहे कुठेतरी षटकार चौकार येणं सुद्धा महत्वाचं आहे आणि सिंगल डबल येणं सुद्धा महत्वाचं आहे. धावा येणं गरजेचं आहे. त्या कुठल्याही स्वरूपामध्ये येऊ द्या. गोलंदाज उमेश सज्ज होईल. पुन्हा मोठा फटका येतोय. हा फटका नक्कीच ठरेल यशस्वी. राजाच्या बॅट मधून येतोय. या इनिंग मधील पहिला नक्कीच आपण पाहतोय पहिला षटकार. अपेक्षा असणार आहेत आर्य बुद्रुक संघाकडून कारण की हे 2 फलंदाज जर आपण पाहिलं तर या दोन्हीही फलंदाजाच्या नावावरती रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये एक मोठा इतिहास आहे. या दोन्हीही खेळाडूंमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार. नक्कीच पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि तिथे राजा जाधव डेंजर झोन कडे पळत असताना काय केलंय तर इथे मात्र पंचांकडून रिव्ह्यू घेतला जात. पाहिलं जाईल राजा जाधव बाद आहे की नाही. रिव्ह्यू आहे. रिव्ह्यू पाहिला जाईल आणि रिव्ह्यू आपण पाहतोय राणा मोरे यांच्या रिव्ह्यू पाहिला जातोय. तर नक्कीच डिसिजन पेंडिंग. हा फलंदाज किती महत्वाचा आहे पिंगळसी संघाला सुद्धा माहिती आहे कारण की याच फलंदाजाच्या नावावरती कित्येक मोठे इतिहास आणि नक्कीच 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावणारा हा फलंदाज रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधील हे दोन्ही फलंदाज आहेत. एक नितीन चोंदे आणि आपण पाहतो त्याच्या समवेत राजा जाधव.
पूर्णपणे आपण पाहतोय शांतता. या डिसिजनची सर्वजण वाट पाहतात की काय असेल हा डिसिजन. कुणीही इथे गर्दी करायची नाहीये. पुढील सामन्यासाठी दोन्ही संघांनी तयार राहायचं. डिसिजन थोड्याच वेळात येईल. पंचांचा कॉल आहे. कमिटी डिसिजन घेईल. विशाल दादा, जरा 2 मिनिट इकडे या. बाकीच्यानी चला, कारण कसे जो अँगल आहे आपल्याला तो मिळणं महत्वाचं आहे. चला, जो निर्णय असेल तो पंच देतील. दोन्ही संघाने तो मान्य असेल हे लक्षात घ्या. आपल्याकडे 2 कॅमेरे आहेत. वाईड अँगल नक्की आहे. त्या अँगलमध्ये तिन्ही प्लेयर एकत्रच आलेले आहेत. त्यामुळे थोडासा वेळ जातोय. त्यामुळे स्वतः पंचांना आपण जे रायगड कमिटीचे अध्यक्ष आहेत फलंदाज नाबाद आहे. फलंदाज राजा जाधव इन आहे. क्रॉसिंग द पॉपिंग क्रीज. नाबाद आहे. धावसंख्या 19. धावसंख्या झाली आहे 19. तर विनंती असेल, आपण हा वेळ थोडा खर्च झाला आपला रिव्ह्यू मध्ये, तर आता थोडं फास्ट खेळायचं आपल्याला. सर्व सामने हे 5 षटकांचे खेळवायचे आहेत. धावफलकावरती लागतात. बिनबाद 20 अशी धावसंख्या आरे बुद्रुक या संघाची. या 17 मध्ये तब्बल किती धावा बनवल्या जातील, कारण की पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 62 धावा बनवल्या. 63 धावांचं योगदान होतं. मोठा फटका लगावला जातोय. नक्कीच आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू रोटेट होईल. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा केला जातोय. तिथे प्रयत्न ओंकार येतोय चेंडू खाली. तोपर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा मात्र सुखरूपरित्या पूर्ण केल्या जातात राजा आणि नितीन याच्या माध्यमातून. धावसंख्येत होईल 2 निवाड. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 27 धावा, 27 ऑन द बोर्ड.
नो लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलर सुमित देशमुख. गोलंदाज आपण पाहतोय सुमित देशमुख. एक धडाकेबाज खेळाडू आहे. ऑलराऊंडरची भूमिका कित्येक स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पण आज आपल्या गावासाठी खेळायचं, आपल्या गावाच्या नावासाठी खेळायचं तर एक निर्णायक षटक हाताळावा लागेल, कमबॅक करावा लागेल. हा फटका फर्स्ट शोधामध्ये आपण पाहतोय सुमित नवीन बावनकुळे. त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर नक्कीच मोठे फटके पाहायला मिळतील. पण त्याच्या समवेत जो आहे राजा, त्याच्यावरती पूर्णपणे संघाचा भार असणार आहे. राजावरती मात्र विश्वास हा दाखवला जातोय अरे संघाकडून. हे दोन फलंदाज जर मैदानावरती शेवटपर्यंत जर थांबले तर मात्र या सामन्याचं रंगरूप वेगळं पाहायला मिळेल, एक चित्र वेगळं पाहायला मिळेल. होईल सुमित देशमुख. एक धडाकेबाज खेळाडू या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या संघासाठी संघाचा कर्णधार आहे. सुमितला माहिती आहे कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे. तिथे मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. ओव्हर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. राजाने पहिलंच मन बनवलं होतं, स्वर्णच्या डोक्यावर खेळायचा आठ मिळवली होती पण आणि बॉलचा होत नाहीये ते संपर्क. चेंडू सरळ निर्धाव चेंडूची मात्र इथे सांगत होतीये. एकही धाव येत नाही या चेंडूवरती. धावसंख्या स्थिर आहे, तब्बल 27 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक आहे दुसऱ्या प्रगती पदावरती सुमित देशमुख याचं. लोकर फुलटा सडवा पाडणे लॉक केला. चेंडू चाललाय सरळ सीमारेखा बाहेर. 6 धावांसाठी यशस्वी फटका. एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय राजाच्या बॅटमध्ये. याच्या आधीचा चेंडू निर्धावाला. लोकर फुलटा सडवा पाडणे लॉक केला. चेंडू चाललाय सरळ सीमारेखा बाहेर. 6 धावांसाठी हा यशस्वी फटका. धावसंख्या पुढे सरसावे. धावसंख्या धावफलकावरती 33 धावा. 33 नक्कीच हार्दिक पांड्या. तशाच पदेची खेळी मैदानावरती आपण पाहतोय राजा स्वीकारतोय. आणि त्याच पदेची खेळी शेवटपर्यंत जर झाली तर मात्र या मैदानावरती एक हाय स्कोर रचला जाईल या दोन्ही संघांकडून. पुन्हा लोकर फुलटॉस. पुन्हा त्याच दिशेला एक स्टँडिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते राजा जाधव याच्या मागे. मात्र या मैदानावरती एक हाय स्कोर रचला जाईल या दोन्ही संघांकडून. पुन्हा लोकर फुलटॉस. पुन्हा त्याच दिशेला एक स्टँडिंग डिलिव्हरी. धावसंख्या धावफलकावरती 39. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या. त्यानंतर आपण पाहिलं तर या षटकामध्ये 20. तब्बल दोन्हीही महागडे षटक म्हणूया आपण वायसीसी पिंगळाचे संघाकडून. जेवढ्या धावा खर्च केल्या जातील नक्कीच तेवढ्या धावा बनवण्याची क्षमता आणि तेवढी ताकद आहे वायसीसी पिंगळाचे संघाकडे. पण कुठेतरी आपल्या संघाला गोलंदाजी मार्कवरती कमबॅक करावा लागेल. कुठेतरी एक निर्णायक षटक हाताळावे लागतील. तर विनंती असेल वायसीसी पिंगळाचे कुठलाही वेळ हा तुम्ही खर्च करायचा नाहीये. आधीच आपण पाहतोय जेव्हा आपण रिव्ह्यू घेतला होता तेव्हा थोडा वेळ खर्च झालाय. गावदेवी महिला बचत गट रोड बुद्रुक तर यांच्या वतीने आपण पाहिलं तर जी जेवणाची जे स्टॉल लागवले त्यांच्या माध्यमातून तर ती पूर्णपणे जी तयारी झालेली आहे. तर कोण इच्छुक असेल तर आपण तिथे नक्कीच आस्वाद घेऊ शकता. स्टेजच्या उजव्या साईडला स्टॉल आहे. तर स्ट्राईकला आपण पाहतोय नवीन बामुंगडे. नॉन स्ट्राईकला आहे राजा. राजा एक सेट बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 4 षटकारांचं योगदान दिले राजाने आपल्या संघासाठी. तर नवीन गोलंदाज येणार आहे गोलंदाज मनीष देशमुख. शेणवई संघाचा हा खेळाडू आज आयकॉनची भूमिका वायसीसी पिंगळाचे संघासाठी. षटकातील पहिले चेंडू राईट ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू सटीक यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. एक क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ब्रह्मास्त्र आणि त्याच ब्रह्मास्त्राचा मात्र इथे उपयोग केला जातोय. यशस्वीरित्या गोलंदाजी केली जाते. या चेंडूवरती एकही धाव मात्र मिळणार नाहीये. नवीनला सुद्धा प्रश्न पडलाय तर आता कशा प्रकारे फटकेबाजी करायची, कारण की पहिला चेंडू निर्धाव आलाय तर धावा रोखायच्या आहेत. आपल्याला आयकॉन म्हणून का घेतलंय हे मात्र सिद्ध करून दाखवायचं आहे आपल्या संघासाठी. आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय मनीष. पहिला चेंडू निर्धाव हाताळल्यानंतर पुन्हा एकदा दुसरा चेंडू एक मोठा रनअप घेतला जातोय. चेंडू ताडवा बाट खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता. प्रयत्न फसला. त्यानंतर आपण पाहिलं तर लेग बेचच्या स्वरूपामध्ये ही एक धाव मात्र इथे घेतली जाते. एक धावेने स्ट्राईक झाली आहे रोड रेड. स्ट्राईकला आपण पाहणार आहोत एक धडाकेबाज फलंदाज राजा जाधव.
राजा जाधव एक नामवंत फलंदाज आहे. मी फलंदाजी करण्यासाठी राजा आला तेव्हाच म्हटलं होतं, मूर्ती खूप लहान आहे पण कीर्ती खूप महान आहे. एक टेनिस क्रिकेटमध्ये एक आदराने नाव घेतलं जातं रोहामध्ये राजा जाधव. कित्येक मोठ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूचं नाव आपण पाहतोच. तर पुन्हा एकदा मोठा फटका आपण पाहतो, ऑन साईडला खेळलाय, चेंडू खाली येतोय मुन्ना, सुरेख क्षेत्ररक्षण केलंय तोपर्यंत. तेवढेच चांगली सुरेख रनिंग द बिटवी विकेट आपल्याला पाहायला मिळते नवीन बामुगडे आणि राजा जाधव याच्या माध्यमातून. या 2 धावा केल्या सुखरूपरित्या पूर्ण. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 42 धावा. एक गडी बाद 42 अशी धावसंख्या आरे बुद्रुक या संघाची. पुन्हा एकदा सज्ज होईल मनीषला मात्र कमबॅक करावा लागेल. धावा कुठेतरी इथे रोखून धराव्या लागतील. YCC बेंगासी संघासाठी मोठा फटका येतोय राजाच्या बॅट मधून. या फटक्यावरती टायमिंग आहे परफेक्ट. नक्कीच मिळतील त्या तब्बल 6 धावा. मनीषला मात्र कमबॅक करावा लागेल. राजा जाधव याच्या माध्यमातून धरावे लागतील YCC. मोठा फटका येतोय राजाच्या बॅट मधून. या फटक्यावरती टायमिंग आहे परफेक्ट. नक्कीच मिळेल. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा राजाच्या बॅट मधून येतोय. स्टँडिंग डिलिव्हरी, सुरेख फटका आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार. आणि तब्बल आपण जर पाहिलं तर राजाच्या फलंदाजी मार्क वरती हा 6वा षटकार आहे. पुन्हा राजाच्या बॅट मधून येतोय स्टँडिंग डिलिव्हरी, सुरेख राजा जाधव याच्याकडून. पण अजूनही हे सत्र समाप्त झालं नाही. हे तिसरं षटक प्रतिबंधावरती आहे. YCC बेंगासी संघाकडून मनीष आहे गोलंदाजी मार्क वरती. षटकारांची हॅट्रिक लागावली जाईल का? हा चेंडू आपण पाहतोय. पुढचा चेंडू होता त्यानंतर क्षेत्ररक्षण थोडा मुंबल झालाय. एक धाव मात्र इथे सुखरूपरित्या पूर्ण 22च्या स्वरूपामध्ये ही धाव मिळते. धावसंख्येत पुन्हा एकदा एक वाढ होईल. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली 55 धावा धावफलकावरती लागतात. चेंडू झालेत आतापर्यंत 18. 3 षटकामध्ये डबल आपण जर पाहिलं तर 55 धावा इथे बनवल्या गेल्यात. यात मात्र काही आपण पाहिलं तर अजूनही 12 चेंडूचा खेळणं बाकी असणार आहे. 12 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील? या स्पर्धेमध्ये एक हायस्ट स्कोर रचला जाईल का आरे बुद्रुक या संघाकडून? कारण की पहिल्या सामन्यामध्ये 63 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये 62 धावा. तर आता या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 18 चेंडूमध्ये 55 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. तर अजूनही 12 चेंडूचा हा खेळ येणं बाकी असणार आहे. गोलंदाजी मार्ग वरती येतोय गोलंदाज उमेश देशमुख. सांघिक आपण पाहतोय 14 आणि वैयक्तिक दुसरं षटक. राजाची आपण पाहतोय खेळी पाहायला मिळतंय. वैयक्तिक 43 धावांचं योगदान आहे राजाचं आरे बुद्रुक या संघासाठी. मोठा फटका. या फटक्यावरती पुन्हा टायमिंग आहे परफेक्ट. चेंडू जाईल सरळ सीमारेखा बाहेर 6 धावांसाठी. वैयक्तिक 43 धावांचं योगदान आहे राजाचं. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक लगावलं जाईल का? नक्कीच आपण पाहतोय जोरदार टाळ्या वाजवायच्या राजा जाधवसाठी. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक लढवणारा खेळाडू आपण पाहतोय राजा फ्रॉम आरे संघाचा हा खेळाडू. याने या स्पर्धेमधील आपण पाहतोय पूर्णपणे या सर्व प्रेक्षकांच्या मनामध्ये आपल्या एक राज्य गाजवले असा खेळाडू. 15 चेंडूमध्ये तब्बल 50 धावांची खेळी राजा जाधव याची. नवीन बामुगडे. मोठा फटका नवीनच्या बॅट मधून सुद्धा येतोय. नवीन सुद्धा थांबत नाहीये. या फटक्यावरती तब्बल 50 धावांची खेळी राजा जाधव याची. मोठा फटका नवीनच्या बॅट मधून सुद्धा येतोय. नवीन सुद्धा थांबत नाहीये. नवीनला सुद्धा माहिती आहे जर राजा खेळत असेल तर राजाला योगदान देणं खूप महत्वाचं आहे. मग ते सिंगल डबलचा असेल किंवा चौकार षटकाराचा असेल. आणि लगेच हा षटकार येतोय. तर विनंती असेल जे सर्व स्वयंसेवक आहे जेव्हा चेंडू येतोय तेव्हा आपण तो पकडला तर खूप बरं होईल. कारण की आपली जी सीमारेखा आहे तिच्या मागे एक पाण्याचा नाळा आहे. तिथे जर चेंडू गेला तर तो चेंडू खराब होतोय. तर स्वयंसेवकांना विनंती आहे आपण बाउंड्रीच्या बाहेर झेल पकडला तरी चालेल.
पहिला नवीन नवीन मात्र एक षटकाराचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. उमेशला मात्र आता रणनीती बदलावी लागेल आणि नक्कीच हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय प्रज्योत, झेल मात्र सुटला जातोय. जीवनदान मिळते, लाईफ लाईन मिळते फलंदाज नवीन बमुगडे याला. एक चूक किती महत्वाची आहे या स्पर्धेमध्ये, कारण की ही स्पर्धा किती महत्वाची आहे. अग्निचषक 2021 पर्व पहिले आणि या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुम्हाला चुका हे करून जमणार नाही. आणि त्याच चुका आपण पाहतो वायसीसी युनिव्हर्सिटी संघाकडून आता होतात. इथे मात्र यशच्या उद्ध्वस्त तरी पळला चित्तपात कमबॅक केला जातोय. उमेश याच्याकडून चुका करून जमणार नाही आणि त्याच चुका आपण पाहतो वायसीसी दुसरा हादरा आर्य बुद्रुक या संघाला. राजा बॅक टू द पवेलियन. इथे मात्र यशच्या उद्ध्वस्त तरी पळला चित्तपात. राजाची आपण पाहिली तर अर्धशतकीय खेळी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. नक्कीच टाळांच्या गजरा मैदानाचं स्वागत केलं जातं पॅव्हिलियनमध्ये. करावंच लागणार, कारण अशी खेळी खूप महत्वाची ठरली आपल्या संघासाठी आणि त्याच वेळी सुरेख खेळी आपल्याला पाहायला मिळाली. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती दाखल झालाय. डावखुरा फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन अविनाश धोंडे. अविनाश धोंडे आणि त्याच्या समवेत आपण पाहिलं तर नवीन बामुगडे असे हे दोन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतील. मित्र हो, तुम्हाला नियम सांगितलेले आहेत. आपली स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह आहे. आपण जे कार्ड घालताय ते आपण मैदानाच्या बाहेर घालायचे आहेत. तुम्हाला नियम सांगण्यात आले होते. परत जर अशी कोणाकडून चूक घडली तर 2 रनची पॅनल्टी दिली जाईल, याची दक्षता घ्यायची आहे. जेव्हा आपण नाणेफेकीचं नोंद करतोय तेव्हा तुम्हाला सूचित करण्यात येत आहे. तर जे नियम आहेत या स्पर्धेचे ते तुम्हाला कंपल्सरी फॉलो करावे लागतील. मोठी स्पर्धा आहे. अग्निचषक 2021 पर्व आहे, पहिला दिवस आहे. सामना आहे मात्र तिसरा. सुरेख फटका आपण पाहतोय या पॉइंटच्या डोक्यावरून खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहे ओमकार टवटे. हे लगवावे लागतील. परंतु सज्ज होईल पुन्हा एकदा
मोठा फटका आलाय, पण हा फटका तेवढासा बसला. सुरेख झेल पकडला जातो. दोन्ही संघाचे संघनायक आणि आपली जी प्लेइंग लिस्ट ती इथे द्यायची आहे. माझा आवाज नक्कीच तुमच्या कानापर्यंत पोहोचला जातोय. अजिंक्य सुटे आणि सिद्धांत मोरे कुठे असाल तर आपण नाणेफेकीचं गोल करण्यासाठी यायचं आहे. कुठलाही वेळ तुम्ही खर्च करू नका मित्र, कारण ही मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आम्हा सर्वांचीच इच्छा आहे, सर्व प्रेक्षकांची सुद्धा इच्छा आहे की सर्व सामने हे 5 षटकांचे खेळवले जावे. फलंदाज आपण पाहतोय या अमित जाधव. षटकातील पुढचे चेंडू गोलंदाज सज्ज होईल. ओंकार टवटे राईट मोर द विकेट. इथे मात्र काय घडतंय तर नक्कीच फलंदाज होईल बाद. एक बॅक टू बॅक दुसरा आणि तब्बल 4था हदर आपण पाहतोय. अरे षटकातील पुढचे चेंडू गोलंदाज सज्ज होईल. ओंकार टवटे राईट मोर द विकेट. इथे मात्र काय घडतंय तर नक्कीच फलंदाज होईल बाद. एक तर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय रोशन. विनंती असेल सुनार सिद्ध दाटाव संघाचा कर्णधार सिद्धांत मोरे आणि निलेश मस्कर आपण टॉस बॉक्स कडे वाटचाल करायची आहे. आपले प्रतिस्पर्धक आपण पाहतोय सुनेश्वर नवी संघाचे खेळाडू इथे आलेले आहेत. षटकातील पुढचं चेंडू गोलंदाज सज्ज होईल. ओमकार ऑन हॅट्रिक. मोठा फटका येतोय. रोशनच्या बॅट मधून फटका फसलाय आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सुरेख प्रयत्न केला होता प्रज्योत याने, प्रयत्न फसला गेला आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर इथे 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्या जातात. हा जर आपण पाहिलं तर झेल झाला असता तर मात्र या स्पर्धेमध्ये विकेटची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली असती. या आजच्या दिवसामध्ये नक्कीच एक सर्वच रथी महारथी या मैदानावरती रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधले उतरलेत. तर एक वेगवेगळे इतिहास या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीलच. अर्धशतक तर आपण या इनिंग मध्ये पाहिलाय. सरळ आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये खेळला जातोय हा चेंडू आणि त्यानंतर इथे 1 धाव सुखरूपरित्या पूर्ण केली जाते. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. तर आपण हा षटक संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. तर त्याच्या आधी तुमची प्लेइंग लिस्ट इथे जमा करायची आहे. धावसंख्या फलकावरती 74 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज ओंकार टवटे. खोलवर टप्प्याचा चेंडू वडवा बॅटने खेळण्याचा केला होता हा प्रयत्न. काय घडलंय? पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू आहे स्वर. हा चेंडू आपण पाहतोय अवंतर धाव देऊन जाईल आरे बुद्रुक या संघाला. धावसंख्येत होईल वाढ. धावसंख्या फलकावरती 75 धावा. 75 ऑन द बोर्ड फॉर लॉस. 4 फलंदाज आतापर्यंत आपण पाहतोय बाद झालेत आरे बुद्रुक संघाचे आणि सुरेख अशी धावसंख्या मात्र इथे उभारण्यामध्ये यश आले आरे संघाला. तर पुन्हा एकदा ओंकार सज्ज होईल आणि नक्कीच आपण पाहतोय काय घडतंय मैदानावरती. तर बॅक टू बॅक दुसरा चेंडू स्वार हाताळला जातोय. दुसरा चेंडू आपण पाहतोय वाईड येतोय आणि नक्कीच धावसंख्या पुढे सरसेल. धावसंख्या फलकावरती 76 धावा. 76 धावा फलकावरती शेवटचा आणि अंतिम षटक. एक हाणामारीचं षटक म्हटलं जातं. एक स्लॉग ओव्हर गोलंदाज ओमकार याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर सुरेख कामगिरी केली आतापर्यंत ओमकारने. 2 फलंदाज बाद केलेत. एकही मोठा फटका खर्च केला नाही. ही महत्वाची गोष्ट आहे नक्कीच वायसीसी पिंगळसे संघासाठी. मोठा फटका अमितच्या बॅट मधून येतोय. या फटक्यावरती असं वाटलं होतं की नक्की 6 धावा येतील. परफेक्ट फिल्डिंग इथे आपण पाहतोय प्रज्योत म्हात्रे याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. तब्बल आपण पाहिलं तर 4 धावा मात्र इथे रोखल्या गेल्या. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकवते. धावसंख्या फलकावरती 78 धावा.
षटकातील पुढील चेंडू बदलला जाऊन कारसंघ आहे अमित जाधव एक मोठा फटका पुन्हा आपण पाहिलं तर अवघड दिशेने पण आता काही चुकलेली जाणार नाहीये फलंदाज होईल बाद मोठा फटका अमितच्या पाठ मधून येतोय हादरा आणि बुद्रुक या संघाला. षटक क्रमांक 5 समाप्त झालं. पहिला सत्र समाप्त झाला. पहिली इनिंग मात्र इथे कंप्लीट केली जाते आणि धावसंख्या धावफलकावरती 78 धावा. 78 धावा धावफलकावरती लागल्यात. 79 धावांचं एक कडू आव्हान असणार आहे वायसीसी बेंगासी संघासमोर. तर आता या मधल्या वेळामध्ये आपण जाऊया नाणेफेकीचं गोल करण्यासाठी. कोर्टरे टॉसचा बॉल सुनेश्वर निवी विपक्ष सोनार सिद्ध धाटाव या दोन संघांमध्ये होणारी ही लढत तर दोन्ही संघाच्या संघनायकांना माझी विनंती असणार आहे आपण नाणेफेकीचं गोल करण्यासाठी यायचंय. 70 ते 75 धावांचा टार्गेटच्या प्लसच धावा करायला लागतील. तर असे कुठले प्लसच धावा करायला लागतील. तर असे कुठले हुकमी फलंदाज आहेत त्यांच्यावरती तू विश्वास दाखवू शकतोस की या 70 ते 75 धावा बनवल्या जातील. तो असेल सूरज भगत आहे लांडरचा, मी असेल विशाल माने आहे, असे आहेत ठीक आहे. असे आमच्याकडे प्लेयर आहेत त्याच्यामुळे आम्ही 70 ते 75 धावा करण्याचा प्रयत्न करणार. ऑल द बेस्ट तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो खेळाडू आहे आणि त्याच्या समवेत मनीष देशमुख हा शेणवई संघाचा खेळाडू. म्हणजे हे दोन आयकॉन या दोन आयकॉन वरती पूर्णपणे लक्ष असणार आहे वायसीसी बेंगासी संघाचा. त्यांच्या नक्कीच अपेक्षा असते की या 30 चेंडू मध्ये 78 धावा 79 धावा या पार व्हाव्यात आणि त्यांचं एक मानस असेल या 30 चेंडू मध्ये 79 धावा बनवायच्यात. या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामधील हा हायेस्ट स्कोर मात्र आपण पाहायला मिळतोय. कारण की पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 63 धावा झाल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर 62 धावा आल्या आणि हा आहे तिसरा सामना. आणि यानंतर आपण शेवटचा आणि अंतिम चौथा सामना पाहणार आहोत. पहिल्या फेरीतील सोनेश्वर निवी विपक्ष आहे सोनार सिद्ध धाटाव. या दोन संघांमध्ये होणारी ही लढत. नाणेफेकीचं कौल केले सोनेश्वर निवी संघाकडे. प्रथम निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. तर या सत्रामध्ये या 30 चेंडूमध्ये 79 धावा कशा प्रकारे पार होतील हे ऐकण्यासाठी मी घेऊन जातो एक मलकनवाडीतील एक बुलंद आवाज आमचे साधी समालोचक उमेश दादा साळुंके यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन जातो तुम्हाला मैदानाकडे. सकाळी पहिला सामना पाहिला तर तब्बल 62 धावा बनल्या होत्या. 63 धावा सहजपणे आग्रीबाव जोड संघाने पूर्ण केल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये पाहिला
तर खैरवाडी संघाने 61 धावा केल्या, 62 धावा सनी इलेव्हन संघाने मात्र पार केल्या. सामना इथे चालू होतोय. 30 चेंडू आणि 79 धावा. मनीष स्ट्राईकला असेल. गोलंदाज अमित. अरे बुद्रुक संघाकडून पाहायला मिळते 1 धाव मात्र इथे मिळेल ती मिडलमध्ये धावसंख्या अकाउंट ओपन करेल ते YCC पिंगलचाही संघ. आपण पाहिलं तर 79 धावांचा पाठलाग करायचा आहे. खूप मोठं लक्ष आहे, खूप मोठं डोंगर आहे. परंतु आग्री चषक 2021 या स्पर्धेचं आज पहिला दिवस. अमितचा पुढचा चेंडू. पुण्याचा चेंडू आपण पाहतोय तर काऊ कॉर्नर मध्ये जाईल. प्रज्योत आणि मनीष ही जोडी मैदानामध्ये जिथे 79 धावा दोन्ही खेळाडूंनी आपण पाहते 1-1 धाव पूर्ण केली आहे. 79 धावा इथे बनवायच्या आहेत. त्याच्यामुळे तुमच्यावर थोडंसं प्रेशर आहे की एखादा मोठा फटका येणं अपेक्षित असेल. इथे मात्र आम्ही ते हुशाराने चप्पल गोलंदाज. त्याच दरम्यान एक चोरटी धाव मात्र मिळेल ती YCC पिंगलचे संघाला आणि पंचांचा इशारा होते की वाईट +1 अशा 2 धावा मात्र इथे मिळतील त्या YCC पिंगलचे संघाला. धावसंख्या 2 निवाडेल. धावसंख्या होती आमचे स्कोरर. धावसंख्या ती मात्र 5 धावा. 28 चेंडू 4 धावा. धावसंख्या 4 ने वाढेल. दोन चेंडू झालेले आहेत आणि मात्र 4 धावा इथे झालेले त्या YCC पिंगलचे संघाचा. आपण पाहिलं 79 धावा इथे बनवायचे आहेत. एक मोठं आव्हान आहे YCC पिंगलचे संघासमोर. परंतु क्रिकेटमध्ये तर अनिश्चित खेळ आहे. तर पाहूया YCC पिंगलचे आणि आरे बुद्रुक या दोन संघांमध्ये इथे मात्र बाजी कोण त्याच मारणार. पुन्हा एकदा आपण पाहतो डॉट चेंडू. इथे मात्र 1-1 डॉट चेंडू. मात्र प्रेशर असेल YCC पिंगलचे संघावर. गोलंदाज अमित. चेंडू मात्र झाले ते 3 चेंडू. अमित त्याचा 4था चेंडू. पुन्हा त्या प्रजेच्या बॅटिंग मधून लॉंग ऑफ मध्ये चेंडू सरळ ट्रॅव्हल होईल. मात्र ते फिल्डर आहे परंतु चांगली फिल्डिंग. त्याच दरम्यान मात्र इथे मनीष आणि प्रज्योतच्या माध्यमातून 2 धावा इथे पूर्ण होतील. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या होती ती मात्र 6 धावा. नाही तर मोठा फटका. माझा प्रयत्न मात्र फसतोय. डॉट चेंडूची मात्र इथे सांगता होते. 1 चेंडू शिल्लक आहे या ओव्हर मध्ये. धावसंख्या इथे आमचे स्कोरर 6 धावा इथे झालेले आहेत. या पहिल्याच पॉवर प्लेचं शतक आपण पाहतोय अमितवर जी जबाबदारी दिली आरे बुद्रुक संघाने. आज आयकॉनची भूमिका पार पाडतोय अमित. परंतु आपण पाहतो प्रज्योत एक झोलंब्या संघाचा आक्रमक फलंदाज. परंतु चेंडू पुन्हा एकदा हवेत. एक सोपा झेल असेल रोशन साडे आणि एक सुरक्षित हातामध्ये झेल. प्रज्योत मात्र इथे बाद होतोय. खूप अपेक्षा होत्या YCC पिंगलच्या संघाला प्रज्योतकडून. परंतु आपण थोडंसं नाराज केलं YCC पिंगलच्या संघाला. इथे 79 धावा इथे बनवायचे. त्याच्यामध्ये प्रज्योतचा योगदान हा खूप महत्त्वाचा. परंतु प्रज्योत आपण पाहिलं वैयक्तिक 3 धावांचा योगदान आहे. सचिन जाधव शतक मात्र इथे समाप्त होते. आम्ही पहिल्या ओव्हरमध्ये मात्र इथे 6 धावा खर्च केल्या आहेत आणि आता मात्र प्रेशर आणि फक्त प्रेशर आपण YCC पिंगलच्या संघाकडे. कारण 24 चेंडू आणि याच्यासाठी जर आपण पाहिलं तर तब्बल 73 धावा इथे बनवायच्या आहेत. गोलंदाज आपण पाहतो राजा. मात्र इथे गोलंदाजीला येतोय. पाचच्या सरासरी धावा बनवायच्या YCC पिंगलच्या संघाला जर विजय प्राप्त करायचा असेल तर 18.25 च्या सरासरी धावा बनवायच्या. तर या ओव्हरचा आपण विचार केला राजा पाच षटक घेऊन येतोय आरे बुद्रुक संघाकडून. आणि इथे मात्र सचिन गुड्डा त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे टॅलेंट आहे.
असा बंदा मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र सट होऊन येतोय आणि त्याची अपेक्षा होती वायसीसी पिंगलचे संघाला. पंचांचा इशारा होते की या 6 धावा. 6 या धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होती ती मात्र 12 धावा. सचिनने मात्र इथे आपले इरादे स्पष्ट केले आहेत, कारण 18.5 ची सरासरी लावायची आहे. तिथे मात्र तुम्हाला 2 मोठे फटके मग ते चौकाच्या स्वरूपामध्ये असो किंवा षटकाच्या स्वरूपात. अभी पुन्हा एकदा आपण पाहते एक तुम्हारी एक हमारी डॉट चेंडू. इथे मात्र आपण पाहते तर आता एक चेंडूवर मात्र इथे हल्ला केला जाणार आहे, कारण 79 धावा वायसीसी पिंगलचे संघाला इथे बनवायचे आहेत. अरे बुद्रुक संघाने तब्बल आपण पाहते 5 गडी गमून 78 धावा इथे जमवल्यात आणि त्याचा मात्र इथं पाठलाग करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न मात्र पोहोचतोय. चेंडू आपण पाहते तर गलीमध्ये जातोय. एक धाव मात्र मिळेल. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव असेल. धावसंख्या 1 नि वाढेल. धावसंख्या होती ती मात्र 13 धावा. 3 चेंडू आणि 13 धावा. 21 चेंडू. समीकरण आपण पाहतो 66 धावा इथे बनवायचे आहेत वायसीसी पिंगलचे संघाला. मनीषच्या बॅटिंगमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतो एक्स्ट्रा पोझिशन चेंडू ट्रॅव्हल होईल. भाग मिल्का भाग मात्र पाठलाग केला जाईल. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. 4 धावा. महत्वाच्या 4 धावा असतील त्या मनीष आणि वायसीसी पिंगलचे संघासाठी. धावसंख्या 4 नि वाढेल. धावसंख्या होती आमची स्कोर की 17 धावा. एक गडी बाद 17 अशी धावसंख्या येते वायसीसी पिंगलचे संघाची. आलेल्या सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी अग्री चषक ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो आणि याचा जर आपण पाहिलं सर्व योगदान असेल तो म्हणजे हरचंद्रजी मोरे आणि त्यांचे सर्व सहकारी गेल्या 30 ते 25 दिवसापासून या स्पर्धेसाठी त्यांनी खूप सारी मेहनत घेतली आणि त्याच्या मेहनतीचं फळ त्यांना आज जरूर मिळालेलं आहे. आणि इथे मात्र 17 धावा झालेल्या आहेत. 17 धावा इथे झालेल्या आहेत. 79 धावांचा इथे पाठलाग केला जातोय 30 चेंडूमध्ये. मनीष आणि सचिन ही जोडी मैदान तर राजा इथे मात्र गोलंदाजीला सज्ज होते. पुण्याचा चेंडू आपण पाहते तर काऊ कॉर्नर मध्ये तिथे मात्र कर्णधार नवीन बामुगडे. एक धाव मात्र मनीषला मिळेल. धावसंख्या 1 नि वाढेल. धावसंख्या होती ती मात्र 18 धावा. 19 चेंडू शिल्लक आहेत. 61 धावा मात्र इथे बनवायचे. सोपा नाही आहे. इथे मात्र थोडस अवघड आणि मात्र अवघड असं आपण कठीण इथे मात्र परिस्थिती आहे. परंतु क्रिकेटमध्ये आपण पाहिलं आहे कितीही मोठं लक्ष असला तरी तो मात्र पार होऊ शकतो. इथे मात्र आता सचिन आणि मनीषची रणनीती काय असेल, कोणावर हल्ला करायचा इथे मात्र येणारा एक चेंडू समजेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न आणि इथे मात्र जीवनदान मिळतोय तो सचिनला. एक सोपा झेलूदा डॉट चेंडू इथे येते. धावसंख्या स्थिर आहे आमचे स्कोरर. धावसंख्या येते 18. तर कल्पेश मोरे आम्हाला इथे लॅपटॉपची भूमिका पार पडते, त्याला सुद्धा शुभेच्छा असणार आहेत. तर कल्पेश आपण पाहिलं तर 12 चेंडूचा खेळी तर संपलाय. 12 चेंडूमध्ये आपण पाहतो 18 धावा इथे जरूर आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतो 6 धावा आणि या ओव्हरमध्ये थोडंसं महागडं क्षेत्र असं म्हणूया राजाचं ज्याने 12 धावा इथे खर्च केल्यात. पण सरासरी आपण पाहिजे 9ची सरासरी आहे. इथे मात्र आता मोठे पटके खेळायला लागते, कारण 18 चेंडू आणि तुम्हाला 61 धावा इथे करायचे आहेत. तर मात्र पर ओव्हरमध्ये तुम्हाला 20.34 सरासरी इथे धावा बनवायचे आहेत. आता मात्र इथे खाईन तर तुपाची नाहीतर राहीन उपाशी अशी रणनीती आखावी लागेल की मनीष आणि सचिन उर्फ गुड्ड्याला, कारण तुम्हाला जर इथे 61 धावा बनवायचे आहेत तर 3 मोठे फटके येणं अपेक्षित आहेत. मग त्या कोणत्याही स्वरूपामध्ये येणं ही अपेक्षा आहे. परंतु पाहूया गोलंदाज मात्र येतोय पुन्हा एकदा अमित, ज्यांनी पहिल्या शतकामध्ये तब्बल 6 धावा खर्च केला होते. कंजूस गोलंदाजी काय असते हेचा नमुना आपण पाहिला पहिल्या शतकामध्ये. इथे मात्र आता मनीष आणि सचिनला इथे मात्र शांत बसता येणार नाहीये, कारण तब्बल 61 धावा इथे बनवायचे. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं शतक मात्र इथे घेऊन येते तो मात्र अमित. आज आयकॉन आणि आपण पाहतोय जेव्हा जेव्हा आयकॉनची भूमिका असते तेव्हा तेव्हा ती मात्र कशी पार पडते. एक प्रेशर हा वेगळा असतो, कारण प्रेक्षक असेल किंवा त्यांचे जर संघ मालक असेल त्यांचा जो दृष्टिकोन असतो तो आयकॉनवर बघण्याचा थोडा वेगळाच असतो. कारण ते आयकॉन हे 4 खांदे खूप महत्वाचे असतात. जसं व्यासपीठावर हे 4 खांबे आहेत तसंच आयकॉनचा. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय काऊ कॉर्नर मध्ये जाते. चांगली फिल्डिंग. त्याच दरम्यान पुन्हा थोडंसं आपण पाहतोय नवीन कडून थोडीशी गडबड पाहायला मिळते. त्याच दरम्यान मात्र इथे 2 धावा. धावसंख्या 2 निवडेल. धावसंख्या आमचे स्कोरर कल्पेश मोरे मला कळते की 20 धावा. इथे मात्र 17 चेंडू आणि 59 धावा इथे बनवायचे आहेत.
याच्यानंतर आपण पाहिलं तर एक जबरदस्त सामना, दोन वाघांची टक्कर. एक साईडला अजिंक्य सुटे तर दुसऱ्या साईडला पाहतो निलेश मस्कर. या दोन वाघांची टक्कर पाहणार आहोत पहिल्या फेरीमधला शेवटचा आणि अंतिम सामना. अमित पुन्हा एकदा मनीच्या बॅटीमधून लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून सरळ सीमा पार 6 धावा. बदलतोय धावसंख्या ती 26 धावा. 16 चेंडू 53 धावांची गरज विजयासाठी वायसीसी पिंगल संघाला. पुन्हा एकदा आपण पाहते तर एक 5वा चेंडू आपण पाहते अमितच्या ओव्हर मधील या कोट्यामधून पाहायला मिळते. डॉट चेंडू जी आपण पाहते इथे सांगता होते 15 चेंडू आणि 53 धावा. इथे मात्र एक एक चेंडू आपण पाहते आतापर्यंत कल्पेश. इथे मात्र 3 चेंडू डॉट फेकले गेले आहेत आरे बुद्रुक संघाकडून. पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या मधून चेंडू सीमा रेषा पार 6 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या मधून चेंडू सीमा रेषा पार 6. धन्यवाद डीजे. तर आपण माहिती आहे पण शांत राहू शकत नाही. इथे मात्र चौकार षटकारांची इथे मात्र अपेक्षा आहे. षटकार आणि चौकारांचा पाऊस इथे पाडावा लागेल, कारण जेव्हा तुमच्या समोर 79 धावा बनवायचे आहेत. आता मात्र 14 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या ती 32 धावा आणि इथे मात्र अजून सुद्धा 47 धावा बनवायचे आहेत. या ओव्हरमधील अमितवर पाहते थोडासा हल्ला केला जातोय कल्पेश. 4 चेंडूमध्ये आपण पाहते आतापर्यंत अमितने इथे 14 धावा खर्च केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये अमितचा दबदबा होता, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहते इथे मात्र मनीषचा दबदबा आहे. ज्याने आपण पाहिलं तर मात्र षटकार आणि षटकारांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू त्याच दिशेने, रिझल्ट असेल पुन्हा एकदा 6 धावा. ज्याने आपण पाहिलं तर मात्र बदलतोय. 13 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. जो हल्ला आपण पाहतोय मनीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, मात्र अमितवर हा हल्ला. 13 चेंडू आणि 41 धावा या मॅचचं समीकरण बदलतोय. आता ही मॅच आपण पाहिलं कल्पेश तर 50-50 म्हणूया, कारण गोलंदाजी करणाऱ्या संघामध्ये आपण पाहतो पहिलं शतक धावांची गरज. मोठा फटका आणि हा सुद्धा असणार का षटकार. नक्कीच हा असेल. मिड विकेटच्या वरून सीमारेषा पार 6 धावा. समीकरण बदलतोय. खऱ्या अर्थाने क्रिकेट म्हटलं तर अनिश्चित खेळ आम्ही सातत्याने म्हणतो. सरडा राजकारण आणि क्रिकेट कधी रंग बदले सांगता येत नाही. तर पहा कल्पेश, आपण पाहता अमितने पहिल्या क्षेत्रात टाकला तर मात्र 6 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला. त्यानंतर आपण पाहता राजा आला, त्यांनी मात्र 6 चेंडूमध्ये 12 धावा दिल्या, एकही विकेट त्याच्या हाताला लागणे. पुन्हा अमित जेव्हा आला त्याचा मात्र त्याच्यावर चांगला हल्ला केला. तो आपण पाहिलं तर मनीषच्या माध्यमातून तब्बल 6 चेंडूमध्ये त्यांनी 26 धावा इथे खर्च केल्या आहेत. आणि आता मात्र जो प्रेशर असेल तो खऱ्या अर्थाने आरे बुद्रुक संघाकडे. हा पिंगलचे संघासाठी एक विनंती असेल की आपण आयोजकांना येऊन भेटायचं आहे. हा कॉल कशासाठी आहे ते तुम्हाला समजलं असेल. वायसीसी पिंगलचे संघ हा कॉल कशासाठी आहे तुम्ही समजून जा. आपण यायचं आहे. इथनं आम्हाला वारंवार विनंती केली जाते. वायसीसी पिंगलचे संघाचा कर्णधार सुमित मला वाटते कर्णधार आहे, आपण या.
12 चेंडू आणि 35 धावा. 12 चेंडू आणि 35 धावांची इथे गरज आहे. जर सामना टाय झाला तर प्रथम विकेटचा विचार केला जाणार आहे आणि विकेट जर सेम असतील तर खऱ्या अर्थाने टॉसचा विचार केला जाईल. आपण पाहिलं तर आरे बुद्रुक संघाने तब्बल 5 गडी गमावले होते आणि तिथे 78 धावा त्यांनी बनवल्या होत्या. इथे मात्र आपण पाहिलं जिथे 18.5 ची सरासरी होती, जिथे आपण पाहिलं 20.3 ची सरासरी होती, आता मात्र इथे सरासरी आहे ती मात्र खऱ्या अर्थाने 17.5 ची सरासरी इथे आहे. कारण 12 चेंडू आणि 35 धावांची गरज. गोलंदाज येतोय महेश. आता मात्र इथे जर कल्पेश या मॅचचं समीकरण बदलायचं असेल तर मात्र महेशला इथे चांगले गोलंदाजी करायला लागेल, परंतु सचिनवर तेवढी जबाबदारी आहे कारण मनीष इथे नॉन स्ट्राईकला आहे. गुड्ड्याच्या बॅटीमधून एक खणखणीत षटकार, मिळतील इथे 6 धावा. परंतु सचिनवर तेवढी जबाबदारी. एक साईडला महेश तर दुसऱ्या साईडला सचिनने सुद्धा आपला हात खोललेला आहे. मी म्हटलं होतं ही मॅच एक जबरदस्त मॅच, काटेकी टक्कर, 440 व्होल्टेजची मॅच आहे. 11 चेंडू 29 धावांची गरज. परंतु या मॅचचा टर्निंग पॉइंट काय असू शकतो हा मात्र येणारे काही सेकंदच आपल्याला कळून देतील की ही मॅच कोणाच्या बाजूने जाईल. त्याच दरम्यान पुन्हा एकदा खराब बिल्डिंग. इथे मात्र तुम्हाला पंचांचा इशारा असेल, 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव मात्र इथे मिळेल. धावसंख्या 1 निवाडेल. धावसंख्या होती ती मात्र 51 धावा. 10 चेंडू आणि 28 धावा इथे बनवायचे आहेत, जिथे 79 धावांचा पाठलाग केला जातोय. राजाच्या माध्यमातून मात्र आपण पाहिलं तर महेशला थोडंसं सांगण्यात येतोय आणि विकेट किपर आणि गोलंदाजामध्ये कॉम्बिनेशन असणं खूप गरजेचं आहे. जसं आपण पाहतोय मनीष आणि सचिन मध्ये आहे. मनीषने पाहिलं चेंडू थोडासा मिस झालाय, 1 धाव आपल्या संघासाठी घेऊ शकतो. पुन्हा एकदा मनीष. हा महेशच्या बॅटीमधून हा 5वा षटकार पाहायला मिळतोय. ते मनीच्या बॅटिंगमधून पाहिले 9 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. धावसंख्या ती 57 धावा. आज या स्पर्धेमध्ये कल्पेश आगरी चषक आहे, परंतु प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने किती धावा करू त्या मात्र इथं कंपल्सरी चेस होत आहेत. आता मात्र प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडासा प्रश्न पडेल. जर ह्या धावा चेस झाला तर नक्कीच नंतर मात्र आपण पाहतो जो संघ असेल त्याला मात्र प्रश्न पडेल की धावा किती बनवायच्या. कारण आता मात्र 9 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. इथे मनीष आणि सचिन मात्र थांबायला तयार नाही आहेत. गोलंदाज महेशला मात्र इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय तर काऊ कोणाच्या मध्ये इथे मात्र हा टर्निंग पॉइंट ठरू शकतं का हे सुद्धा पाहावं लागेल. परंतु मनीचे एक जबरदस्त खेळली आणि मनीष पुन्हा एकदा आपण पाहतोय तर 13 चेंडू आणि 38 धावांची केली आणि त्याच्यामध्ये 5 षटकार आणि 1 चौकार. एक जबरदस्त केली. आपण पाहतोय एक वायसीसी पिंकलच्या संघासाठी आपण आयकॉन म्हणून आपल्याला काय घेतलं त्याचा उत्तर आपण पाहिलं. या इनिंगमध्ये पाहायला मनीषसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. 13 चेंडू 38 धावा. पण ही मॅच इथे बसली जाणार काही सुद्धा पाहायला लागेल कारण 8 चेंडू आणि विकेटसाठी आधी सुद्धा आहे. आणि क्रिकेटमध्ये आपण पाहिलं आहे तर यांची आई जगून टाकायला पाहिजे, भेटला पाहिजे. खरोखर पेपर असतो तेव्हा पेपर नाही दाखवतो, नसतो तेव्हा पेपर हाय कसा काय दाखवतो. आता ना मला भाषायला केलेलं 15च्या टायमात मला एक पण नाही एक्स्टर्नल मी पेपर कशाला देऊ, मला तो कॉलेजमध्ये बोलत होता तुला द्यायचं तर दे, नाही तर मग तुला देता नाही याची अपेक्षा होती आरे बुद्रुक संघाला. मनीष कडून एक विकेट प्राप्त. पुन्हा एकदा मोठा फटका मारचा प्रयत्न. इथे मात्र जर चेंडू हातामध्ये आला असता तर जर आणि तर मध्ये खूप सारे अंतर. 1 धाव इथे मिळेल. धावसंख्या 1 निवडेल. धावसंख्या होती आमचे स्कोरर कल्पेश सांगतात की धावसंख्या इथे 58 धावा. 7 चेंडू आणि 21 धावा. समीकरण बदलतोय. इथे मात्र चेंडू मध्ये
समीकरण बदल जाणार आहे, परंतु ही मॅच कोणाच्या पाल्यामध्ये जाणार हे खूप महत्वाचं आहे. आगरी चषकामध्ये दुसऱ्या फेरीमध्ये दाखल कोण होणार हे पाहणं खूप गरजेचं आहे. गोलंदाज आपण पाहतोय महेश, मात्र ते चांगली गोलंदाजी करतोय. आपल्या संघासाठी कुठेतरी टर्निंग पॉईंट त्यांनी मिळवून दिलाय, कारण मनीष सारख्या फलंदाज त्यांनी तंबूचा रस्ता दाखवला. नंतर इथे मात्र पुन्हा जबाबदारी आहे आणि मात्र शेवट आपण पाहतोय चांगला पाहायला मिळतोय आणि अपील केली जाते राज्याच्या माध्यमातून. आणि इथे आपण पाहतो नक्की दक्ष असे पंच आहेत विशाल पाटील. पेन कलवा इथून आपण पाहते आलेले आहेत. एक दक्ष असे पंच त्याला साथ देते विशाल पाटील. पनवेल पाली इथून आलेले आहेत. या दोन्ही पंचांचं मी आगरी चषकच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. इथे मॅच थोडीशी आता आपण पाहतो तर रूप बदललंय. जिथे आपण पाहतो मनीष बाद झाल्यानंतर थोडंसं प्रेशर असेल, कारण धावसंख्या इथे मात्र 58 धावा. इथे मात्र 6 चेंडू आणि 21 धावा इथे बनवायचे आहेत. जी सुरुवात आपण पाहते आर्य बुद्रुक संघाने केली होती, त्यानंतर मात्र तिसऱ्या शतकामधून पुन्हा एकदा चांगली सुरुवात मिळाली. एक चांगला प्लॅटफॉर्म वायसीसी पिंगलच्या संघाच्या माध्यमातून मनीषच्या बॅटिंगमधून आलेले 5 षटकार नंतर थोडंसं शांत केलं फलंदाजांना महेश आणि असं आपण पाहिलं 21 धावा पाहिजेत. 6 चेंडू आणि 21 धावा. जर सामना टाय झाला तर प्रथम विकेटचा विचार केला जाणार आहे. वायसीसी पिंगलची संघाने आतापर्यंत 2च विकेट गमावले आहेत. म्हणजे एक विकेटचा आपण विचार केला तर नक्कीच आर्य बुद्रुक संघाने 5 विकेट गमावले आहेत. 6 चेंडू आणि 21 धावा म्हणजे 20 धावा जरी वायसीसी पिंगलच्या संघाने बनवल्या तरी तो विजय होऊ शकतो. परंतु गोलंदाज येतोय अमित जाधव, त्याच्यावर मात्र जबाबदारी आहे. त्याच्या अकाउंटमध्ये आपण पाहतो तब्बल 21 धावा ठेवलेल्या आहेत. तर या 21 धावा देणार की रोखणार की सचिन ठोकणार? पहिला चेंडू आपण पाहतोय नक्कीच, परंतु इथे मात्र 6 नाही परंतु 4 धावा मिळतील त्या सचिनला. सचिन ठोकणार. चेंडू चौकार येतोय. इथे मात्र एक डॉट चेंडू या मॅचचं प्रेशर पुन्हा एकदा असेल वायसीसी पिंगलच्या संघात. धावसंख्या झालेली आहे कशासाठी पंच? ओके. नयन जोशी पावणे 3 झालेले आहेत. जो निर्णय असेल तो फास्ट घ्या, कारण एक सामना लढवायचा आहे. नंतर शेवटचे सामने 2-2 वरती खेळावे लागतील, कारण गेलेला पैसा आपण कमवू शकतो पण गेलेला वेळ हा आपण पुन्हा आणू शकत नाही. हे आयोजकांना माहिती आहे, सर्व खेळाडूंना सुद्धा माहिती आहे. विनंती अजून जो निर्णय असेल जरा फास्ट घ्या. पावणे 3 झालेले आहेत. एक सामना अजून बाकी आहे. पुरा 10 ओव्हरचा एक सामना बाकी आहे. आपल्याकडे जर वेल नसेल तर आपण काही करू शकत नाही वेळाच्या पुढे. तर या चेंडूवर मात्र 4 धावा असतील आणि आपण पाहते तर थर्ड हंपर ची 5 चेंडू आणि 17 धावांची इथे गरज. धावसंख्या इथे 62 धावा. 5 चेंडू आणि 17 धावा इथे बनवायचे आहेत. तर पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे.
जिथे अमित मात्र इथे गोलंदाजी करतोय. अमितकडे अजून सुद्धा आपण पाहतो वाचवण्यासाठी 17 धावा आहेत आणि सचिनला मात्र इथे 17 धावा बनवायच्या आहेत. ओमकार त्याला 7 जरूर देईल. पण पाहूया अमित याचं पुन्हा एकदा दुसरा चेंडू असेल तो सचिन पहिल्या चेंडूवर चौकार. पुन्हा एकदा मात्र इथे मात्र सचिनच्या माध्यमातून चांगला फटका 6 धावा. दुसरा चेंडू असेल तो सचिन पहिल्या चेंडूवर चौकार. इथे मात्र सचिनच्या माध्यमातून चांगला फटका 6 धावा. पंचांचा निर्णय पाहूया. मला वाटते थर्ड अंपायर राणाचा इशारा आहे की हा नोट चेंडू आहे. चला पंचांशी वादविवाद करू नका विनंती असेल. इथे मात्र 7 धावा आणि फ्री हिटची संधी असेल. चला पंचांचा आपण इथे पाहायला मिळतो आणि मला वाटतं इथे काहीतरी माझी विनंती आहे नवीन नक्कीच आपण पाहिजे नाही थर्ड अंपायर आहे राणा मोरे यांच्याकडून हा डिसिजन आपण पाहता आलाय की हा नो चेंडू आहे आणि पंचांचा निर्णय अंतिम असेल. नवीन कर्णधार आहे विनंती असेल त्याला सामना चालू करून घ्या. धावसंख्या 7 निवडे धावसंख्या होती ती 69 धावा. फ्री हिटचा चेंडू असेल आणि 10 धावांची इथे गरज आहे. 5 चेंडू आणि 10 धावा. फ्री हिटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा आपण मैदानाकडे बोलणारच आहोत. थोडीशी आपण पाहते तर चला अरे बुद्रुक यांना विनंती असेल मित्रांनो लाईव्ह मॅच आहेत. चला वेळ वाया घालू नका राजा. विनंती असेल आपण चांगले खेळाडू आहोत आपल्याला इथे चांगलं प्रदर्शन जरूर करायचं आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल त्याच्यावर कोणताही फेरबदल केला जाणार नाहीये. तर अमित मला वाटतं इथे बदलला जातोय आणि आता मात्र 5 चेंडू शिल्लक आहेत आणि मात्र 10 धावा इथे बनवायचे आहेत आणि मात्र फ्री हिटचा चेंडू असेल तो सचिनसाठी. जरा विनंती असेल फाल घ्या लवकर मॅच संपवायची आहे मित्रांनो. काय खूप सारा वेळ आपल्याकडे वाया जातोय. एक मोठी स्पर्धा आहे लाईव्ह मॅच आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडासा वेळ वाया घालवायचा नाहीये. इथे मात्र 5 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 79 धावांचा पाठलाग केला जातोय आणि इथे आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्यानंतर मात्र प्रशांतने जी सुरुवात केली प्रशांतचा जो बोलबाला होता मनीषचा जो बोलबाला होता त्याच्यानंतर आपण पाहिलं तर सचिनने सुद्धा आपला हात खोललेला आहे. फ्री हिटचा चेंडू आहे. पाच चेंडू आणि 10 धावा. पुढचा चेंडू फ्री हिटचा असेल म्हणजे पुन्हा एक संधी असेल सचिनसाठी जोखीम घेण्यासाठी आणि जोखीम पत्करणार का कारण विजयासाठी अजून सुद्धा 10 धावांची गरज. गोलंदाज मात्र इथे बदलला जाईल. नितीन चोंदेच्या हातामध्ये चेंडू दिलाय. अकाउंटला मात्र 10 धावा आहेत. 5 चेंडू शिल्लक. फ्री हिटचा चेंडू जबरदस्त. फ्री हिटचा फायदा झाला नाहीये. इथे मात्र 4 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. कल्पेश मोरे मॅच संपलेली नाही आहे कारण आपण जर प्रशांत पाहिलं ना तर 3 चेंडूमध्ये 3 धावा सुद्धा झालेल्या नाही आहेत आणि 2021चा आपण रेकॉर्ड हे पाहिलं आहे. इथे मात्र नितीनला जर ही मॅच रंगवायची असेल तर मात्र इथे हा चेंडू जर डॉट काढला तर ही मॅच रंगेल. 4 चेंडू 10 धावा. 4 चेंडू आणि 10 धावांची इथे गरज आहे वायसीसी पिंगलचे सांगायला. पुण्याला मोठा फटका चेंडू आपण पाहतोय तर मात्र इथे कर्रा बिल्डिंग त्या दरम्यान नवीन बामुगड्याकडून मिळतील 4 धावा. 4 चेंडू आणि 10 धावा. चार धावा 73 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू शिल्लक आहे. 6 धावांची गरज आहे. ओके हा सेम सगळ्यांना विनंती आहे जर षटकाच्या बाहेर झेल पकडला तर 50 बक्षीस आहे. 3 चेंडू आणि 6 धावा इथे मात्र बनवायचे आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय तर जाऊया मैदानाकडे. एक मजेदार मॅच वायसीसी पिंगल्स आणि आरे बुद्रुक आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय तर डॉट चेंडू. आता मात्र 2 चेंडू आणि 6 धावा. विकेट आपण पाहिलं तर वायसीसी पिंगलचे संघाच्या 2 विकेट गेल्यात म्हणजे 2 चेंडूमध्ये 5 धावा केल्या तरी वायसीसी पिंगल संघ विजयू शकतो. परंतु इथे आपण समीकरण पाहिलं ना कल्पेश तर 2 चेंडू
प्रशांत आणि 6 धावा इथे बनवायचे आहेत. म्हणजे एक मोठा फटका अपेक्षित आहे तो वायसीसी पिंगलचे संघ. जर का इथे आपण पाहते हा नीतीने डॉट चेंडू काढला तर पुन्हा एकदा प्रेशर ज्या फलंदाजांनी ही मॅच आपल्या हातामध्ये आणलेली आहे तो फलंदाज ही मॅच गमवणार का हा सुद्धा एक प्रश्न असेल. 2 चेंडू 6 धावा. इथे मात्र सचिनच्या बॅटिंगमधून एक शानदार धमादार 6 धावा प्रश्न असेल. आपल्याकडे डीजे एक मिनिट डीजे आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. माझी विनंती आहे वेळ खूप कमी आहे. परंतु निलेश सर सकाळी पहिल्या 62 धावा झाल्या त्या सुद्धा चेस झाल्या. 61 धावा झाल्या चेस झाल्या आणि असं वाटलं होतं की आता 78 धावा आहेत परंतु 79 धावा होणार नाही परंतु झाल्यात. इथे मात्र आता प्रथम फलंदाजी करणार सांगायला थोडीशी भीती निर्माण झालेली आहे की मात्र किती धावा आपण. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 13 चेंडू आणि 38 धावा मनीष आयकॉन या आयकॉन मनीष शेनवाई संघाचा हा मॅन ऑफ द मॅच असणार. 13 चेंडू आणि 38 धावांची बहारदार केली. हॅलो, दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं आगरी चषक 2021च्या या भव्य दिव्य क्रीडा सोहळ्यामध्ये स्वागत. वायसीसी पिंगळसई विरुद्ध आर्य बुद्रुक या सामन्यामध्ये आपण प्रथम फलंदाजी करताना राजा जाधवची अर्धशतकीय खेळी आपण पाहिली परंतु खऱ्या अर्थानं सामन्यामध्ये स्वतःला झोकून दिलं असा फलंदाज मनीष 13 चेंडू आणि 38 धावांची एक विनिंग खेळी केलेली आहे ती म्हणजे वायसीसी पिंगळ संघासाठी. कॅप्टन सुमित देशमुख खुश असेल. मनीषवर 38 धावांची खेळी 13 चेंडूमध्ये. हा सांगतो वायसीसी पिंगळसई संकेत देशमुख यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे. हा तुषार दादा शिंदे आणि संकेत दादा देशमुख.